तर तरी सर्वांग शोभले जैसे हेचे कर्माधिकतीने कांडे कोणे कोणे स्थानिक ते हाती ते नाही दाव ऐक तरी पहिला तो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव द्वितीय सांगे सद्भाव प्रकाशला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान शास्त्र हेतुला सूत्र उभारिले या ज्ञान शोधली हा गोक्ष पैसा साधनामृत या ध्यायी बोलला हे ध्याविमान वंदे साबणिकाम्य निशिते विहित पर्याप्रमादे अनुष्ठावे ऐसे सद्भावे कर्म करावे तिचा त्या जो ते निर्णय केला ते जाणावे कर्मकांडित आणि तोची नित्याधिक ज्ञानाच्या आवश्यक अचरता मोचक की वैपा ऐसी अपेक्षा झाली बद्धमोक्षिती आल्या वेगळी प्रभात क्रिया सांगितली जे देहावाचा मानसे विहित निपजेचे जैसे ते एक ईश्वर देशे की जे वनिले हेचे ईश्वर कर्मयोगी भजन कथनाचे निखागे आदरी शेषवागे चतुर्थाचे नेते विश्वरूपा करावा अध्याय जय सोये भागवा कर्म ईश्वरावा ते हे बोलिजे ते अष्टाध्यायी उघड जाणे ते देवताकांड शास्त्र सांगते जाड बोलणे बोले आणि तेने जे ईशप्रसादे गुरु संप्रदाय लब्धे सात ज्ञानदे कोवळेचे अधिष्ठादी प्रवृत्ती की अथवा मनाधिकृती पाडे म्हणून लेखी 12वातून तो 12वा अध्यायादी आणि 15वा अवधी ज्ञानप्रभा सिद्धी निरूपणाशी मनोनी चवळी ऋतुमळात अध्यायी ज्ञानकांड घाई विभजे एवं कांडत निरूपणी स्तुतीचे कुलस्वानी गीता पंचरत्नाची लिहिली आहे असो कांडत्रयात्मक स्तुती मोक्ष फळे गोबाय आवश्यक ठाकरवणे त्याचे साधन ज्ञानशी वैर वर्ग षोडशी प्रतिपादिजे त्याची शास्त्राचा कोळावा घेऊन वैरी नावा हा निरूप तो 17वा अध्याय येत ऐसा प्रथमा लागून 17वा राणी करून आत्मनिषाद करून दागला दे त्या अर्थात तो 18वा देखा कर्षा सिद्धो शिव भगवद्गीता प्रबंध अवतार आगला वेदो वर्तदान वेद संपन्न ठाई परिकल्पना ऐसान नाही एक आणि लागला ती वर्णाच्या जी हेरा भोयता तेरिया श्री सूत्राधिकानिया अनवस्त्रसाण मांडनिया राहिला आहे तरी मद आता जे मागे होणे पेडाव्या गीतापणे वेद विठला बलतीने शिव होवावया नवे अर्थे रिगवणी म्हणा सवडी लागवणी काना उपनिषदे वदनी वसोनिया विधेचा पाठवताने तयारी सांगा ती पण विचारले होते वाले पुस्तक विषयी आदेशिया निष्कपटा संस्थाचा कोटा फली आकाशी दिवसावया पृथ्वीवरी वैसार विद्युत राटवया वरुणव देवी उत्तम धमयसे विता करवाली नपुसे कैवल्यदाने सरसे निवटी जगा